मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचे निवडून आलेले काही नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे पक्षाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। काँग्रेस मुंबईत चौथ्या स्थानावरती असून काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला असं म्हणत आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। अहिल्यानगर महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। यावेळी माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तर भावनेच्या भरात या विजयाला डाग लागेल असं कृत्य करू नका अशा सूचना सुजय विखेंनी दिल्या। आमदार रोहित पवारांनी अजित पवारांची भेट घेतली। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। आगामी काळात होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले। महाराष्ट्रात आता देवा भाऊच ब्रँड असल्याचं वक्तव्य करणाऱ्या आमदार परिणय फुकेंचा प्रतापराव जाधव यांनी समाचार घेतला। महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही, महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड बाळासाहेब ठाकरे असं प्रतापराव जाधव म्हणाले। पालकमंत्र्यांवर खासदारांनी आरोप केलाय खासदारांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा निवडणुकांमध्ये 100 कोटी यांनीच वाटले असं म्हणत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी शिवसेना उभाटाचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा महिलांनी मोठी छाप पाडली आहे। विजयी उमेदवारांमध्ये महिलांचा टक्का वाढलाय। महापालिकेच्या सत्ताकारणात महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। सोलापुरात भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 138 जागांसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत। दिलीप मानेंच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जातात। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदासाठी आता काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झालेत, तर प्रतिभा धानोरकर यांनीही 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था केली। सोलापूर महानगरपालिकेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचं भावनिक पत्र समोर आलंय। महापालिकेतील हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात। कराड महानगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या लोकशाही आघाडीचे पोपटराव साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी जयंत पाटील, नरेंद्र लिंबे आणि भाजपचे सुहास जगताप यांची निवड झाली। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही असं सर्वांनी ठरवलंय, संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे। नगरसेवकांना कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो असं म्हणत संजय राऊतांनी सूचक विधान केलंय, तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचंही ते म्हणाले। आमदार फोडलेल्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर राऊतांनी टोला लगावलाय, तर नगरसेवक पळवले जाण्याची शिंदेंना भीती ही किती मोठी हास्य जत्रा असल्याचं म्हणत त्यांनी शिंदेंना डिवचलं। आम्ही ताजलँड्स एंडला जेवायला जातोय, उगीच आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊतांनी म्हटलंय, तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा टोलाही त्यांनी लगावला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी तलवारी नाचवल्यात। अभिजित जीवनवालवर गुन्हा दाखल झालाय, तर संजय शिरसाटांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली। जिल्हा परिषदेत भाजप 31 जागांवरती लढणार आहे, तर शिवसेनेला 19 जागा सोडण्यात आल्यात। पंचायत समितीमध्ये भाजप 63 आणि शिवसेना 34 जागांवर लढणार असल्याची माहिती नारायण राणेंनी दिली। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेत, ते पुण्यात अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। सोलापुरात भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि गणांमध्ये बैठका सुरू केल्यात। येत्या 2 दिवसात पक्षादेशानुसार निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत। मोहिते पाटील यावेळी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालंय। बोगस आणि दुबार मतदान रोखण्यासाठी काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे।
सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकाऱ्यांसह 3 अधिकाऱ्यांना कोर्टाने नोटीस बजावली. 2024च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीतील प्रचार सभेत मतदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ समोर आलाय, मात्र उज्ज्वला ढोरेंनी आरोप फेटाळले. पुसळा नगर परिषदेच्या कार्यालयाचं स्थलांतर करत असल्याचा आरोप भाजपसह इतर पदाधिकाऱ्यांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि संतोष चौधरींवर पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय. तर नगरपालिकेचं कार्यालय स्थलांतराचा कुठलाही ठराव झाला नसल्याची माहिती आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये 21 वर्षांची लक्ष्मी हत्तीठेले नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. लक्ष्मीचे वडील राजू हत्तीठेले 2 वेळा नगरसेवक राहिलेत. स्वर्गीय वडिलांचा फोटो गाडीवर लावून लक्ष्मीने विजय मिरवणूक काढली. भविष्य जेनझींसाठी काम करायचं भविष्यात अशी भावना देखील लक्ष्मीने व्यक्त केली. सांगली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून सत्कार करण्यात आला. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले. सोलापूर महानगरपालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली पार्टी जिंकली अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरमधून सुभाष देशमुखांना टोला लगावल्याची जोरदार चर्चा आहे. अमरावती महापालिकेमध्ये महिला राज राहणार आहे. 87 जागांपैकी 45 जागांवर महिला नगरसेवक निवडून आल्यात. अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा गेम केल्याचा आरोप काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी केलाय. तर यशोमती ठाकूर या लवकरच भाजपमध्ये येणार असल्यानं त्यांना भाजपची चिंता लागल्याचा टोला नवनीत राणांनी ठाकूर यांना लगावला.